हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. मागच्या भागात आपण असं बघितलं की आदिरा घर सोडून आलेली असते आणि ती हातात सुरी घेते आणि धमक्या देत असते की जर आपलं लग्न झालं नाही तर मी काहीही करून घेईल म्हणून. तेव्हा स्वानंदी तिला हुशारीने तिच्या जवळ जाते, ती सुरी बाजूला ठेवते. तेव्हा आदिरा तिच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा स्वानंदी तिला बोलते की तू आपण रूममध्ये जाऊन बोलूया, शांतपणे बोलूया, आणि असं करून ती तिला रूममध्ये घेऊन जाते. इकडे समर रोहनला फोन करत असतो. रोहन फोन उचलत नाही म्हणून समर चिडतो, हा माझा फोन काय उचलत नाही आहे, याला काय असं वाटलं मी याच्याशी गप्पा मारायला फोन केला आहे. तेव्हा मल्लिका पुन्हा बोलत असते की आदिराला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही आहे. समर अचानक थक्क होतो. अचानक त्याला चक्करसारखं येतं आणि तो खाली बसतो. आजी त्याला पटकन पाणी देतात. तेव्हा समर आजींना सांगत असतो की आजी, आदिराला जर काही झालं ना तर मी स्वतःला आरशातसुद्धा बघू शकणार नाही आहे. तेव्हा समोर पटकन कमिशनर साहेबांना फोन लावतो. इकडे स्वानंदी आदिराला समजवत असते. तेव्हा आदिराला सांगत असते की तू आता टेन्शन घेऊन काही होणार आहे का आदिरा. तेव्हा स्वानंदी तिला समजवत असते की तू आता शांत हो, आपण यावरनंही काहीतरी मार्ग काढूया आणि त्यांनाही शांत होण्याचा वेळ दे. तेव्हा स्वानंदी आदिराला बोलते की तू शांत बस, मी तुझ्यासाठी मस्त चहा करून आणते. तेव्हा तेव्हा आदिरा बोलते की ताई. तेव्हा स्वानंदी बोलते काय झालं, कॉफी हवी आहे का. तेव्हा स्वानंदी थोडी हसते आणि बोलते की या घराला आपलं घर समजून राहा. रोहन जसा इतक्या हक्काने माझ्याशी बोलतो ना तसं तूही बोल, तूही सांग, यासाठी मस्त कॉफी करून आणते. तेव्हा स्वानंदी तिला सांगत असते की मी पण तुझी ताईच आहे आणि हां, जशी हॉटेलवाली मस्त कॉफी मला बनवता येणार की नाही माहीत नाही, पण मी माझ्या पद्धतीने बनवते. कॅन आय ट्रस्ट यू, मी ही खोली सोडून जाऊ की नको जाऊ. तेव्हा आदिरा हसून तिला हो बोलते. तेव्हा इन्स्पेक्टर घरी येतात आणि समरला सांगतात की समर साहेब, 24 तासाच्या आत जर 24 तास झाल्याशिवाय आम्हाला कुठल्याही प्रकारची केस नोंदवता येणार नाही. तेव्हा समोर बोलतो काय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात की हो, तसा प्रोटोकॉलच आहे. तेव्हा समोर बोलतो की तेवढ्या 24 तासाचं एखाद्या व्यक्तीला काही झालं तर. तेव्हा समोर तिथे अंशूला बोलतो की आदिराच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे फोन घे आणि मला पाठव सगळे, मी तोपर्यंत आनंदला सांगतो. समर आनंदला फोन लावतो. तेव्हा समर आनंदला घेऊन आदिरा शोधायला जायला निघतो. इकडे स्वानंदी शांत असते. तेव्हा तिचे बाबा येतात आणि बोलतात की तुला काय झालं. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांना सांगत असते की बाबा, आदिरा ही जे काही वागली तिच्यासमोर आपण नमतं घेतलं खरं, पण हे लपवून ठेवणं कितपत योग्य आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलत असतात की नंदू तू समर राजवाडे यांच्याशी बोल. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही बोला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की एवढ्या मोठ्या माणसाशी मी कसं बोलू. तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि बोलतो की तुम्ही दोघं असं काही विचार करू नका, ती बघितली ना कशी वागत होती, तिने स्वतःला काही करून घेतलं तर. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन, आता तू पॅनिक नको, ती काही करणार नाही, ती शांत झाली आहे, मी तिला कॉफी नेऊन देते आणि आपण मग याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू, कारण की लपवून ठेवणं हे सोल्युशन नाही आहे. इकडे मल्लिका खूप चिडलेली असते. ती अंशूला बोलत असते की ही मुलगी, मूर्ख मुलगी, त्या दीड लोकांच्या घरात लग्न होऊन जाऊ नये म्हणून मी करत होते ना, म्हणून मी समरचे कान भडकवले ना. इकडे समर आदिराला शोधायला निघतो, पॅनिक होत असतो आणि सांगत असतो की इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो की तिचे जे मैत्रिणी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा आणि मला कळवा. इकडे स्वानंदी ही टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते की समर राजवाड्यांना मी कसं सांगू, कसं कॉलवर त्यांच्याशी बोलू. आधी मला त्यांच्याकडनं प्रॉमिस घ्यावा लागेल की ते आदिरावर चिडणार नाहीत म्हणून. इकडे समर पॅनिक होऊन त्याच्या मित्राला फोन करतो आणि सांगतो की मला आपल्या घराचा CCTV हवा आहे, नक्की आदिरा कशी गेली हे मला जाणून घ्यायचे. इकडे स्वानंदी टेन्शनमध्ये असते आणि ती बोलत असते की मला समरला प्रॉमिस करूनच यावं लागेल, नाही तर आदिराने अजून डोक्यात राग करून घेतला तर ही मुलगी काय करेल सांगता येत नाही. तेव्हा स्वानंदी समरला फोन लावते. समर स्वानंदीचा फोन बघून कट करतो. इकडे स्वानंदीचे बाबा आदिराजवळ कॉफी घेऊन जातात. तेव्हा आदिरा बोलत असते की काका तुम्ही कशाला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की शांतपणे बस आणि ही कॉफी घे. तेव्हा आदिरा बोलते की काका आय एम सॉरी, मी ही जे काही वागले आणि तुम्हाला असं कोणाला न सांगता इथे आले म्हणून. तेव्हा आदिराचे बाबा तिला धीर देत असतात की बघ, तू कुठे न जाता इथे आली ना, हे मला खूप आवडलं आणि तेही तू आपल्या हक्काचं घर समजून आलीस ना, याचं मला खूप बरं वाटलं. ते दोघं आदिरा आणि ते बोलत असतात. इकडे स्वानंदी खाली टेन्समध्ये उभं असते. तेवढ्यात तिथे समर येतो. तेव्हा स्वानंदी त्याच्याशी बोलणार, तेवढ्यात तो गाडीतून उतरून
कट करायलाच लागतो की आत्ता सांगतायत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलत असते की मी तुम्हाला आत्ता फोनच करत होती. समर खूप फॅनिंग बोलत असतो की तुम्हाला कळत नाही का माझी काय अवस्था झाली असेल, माझी बहीण कुठे गेली आहे, काय आहे, असं तसं बोलत असतो आणि तुम्ही आत्ता फोन करताय. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी तुम्हाला फोनच करणार होती. तेव्हा समर बोलतो की इथेच आहे ना आदिरा. तेव्हा स्वानंदी काही बोलणार तेवढ्यात समर बोलतो बस आणि तिकडे जातो. इकडे स्वानंदीचे बाबा आदिराशी बोलत असतात की बाबा तू एकदम अचानक आमच्या घरात आलीस ना, म्हणून आम्हाला काही सुचलंच नाही गं, पण ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील. तेवढ्यात डोरबेल वाजते. तेव्हा नंदीचे बाबा बोलतात की मी बघतो. दार उघडतात तेव्हा ते बोलतात समर सर तुम्ही. समर आतमध्ये येतो आणि आदिराकडे बघतो. स्वानंदीही पळत येते पटकन खालून. तेव्हा समर आदिराकडे जातो. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा तू इथे कसा आलास. तेव्हा समर बोलतो हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे आदिरा. तेव्हा आदिरा बोलते तुला यांनी कळवलं ना मी इथे आहे ते. तेव्हा समर बोलतो आपण नंतर बोलू, आधी घरी चाल. तेव्हा आदिरा बोलते की 1 मिनिट थांब, मला आधी सांग की तुला यांनी कळवलं ना मी इथे आहे ते. तुला यांच्यापैकी कोणी सांगितलं ना. तेव्हा समर बोलतो की खरं तर यांच्यापैकी कोणीतरी सांगणं मला अपेक्षित होतं, पण ते नाही सांगितलं. तू आधी घरी चाल, मग आपण त्यावर नंतर बोलूया. तेव्हा आदिरा बोलते मग तुला कोणी सांगितलं. तेव्हा समर बोलतो आदिरा माझ्या हाताखाली शेकडो माणसं कामं करतात, त्यातल्याही एकाने तुझं लोकेशन ट्रॅक केलं आणि मग मला कळालं तू इथे आहे असं. त्या ह्याच्यामध्ये एवढी धावाधाव झाली. मी रोहनलाही कॉल केला पण रोहननेही माझा फोन उचलला नाही. तेव्हा समर बोलतो चल. तेव्हा आदिरा बोलते की नाही पिंट्या दादा मी त्या घरी येणार नाही. तेव्हा समर बोलतो की तुला एवढंही कळत नाही की आपल्या घरातले प्रॉब्लेम हे आपल्या घरात सॉल्व करायचे असतात, लोकांच्या घरात नाही. तेव्हा आदिरा बोलते की पण ते घर दुसऱ्याचं घर नाही आहे. तेव्हा समर बोलतो की पण आपलंही नाही आहे अजून तरी. तुला जेवढा वेळ थांबायचं तेवढा वेळ थांब, मी खाली थांबतो. तुला जर रात्रभर थांबायचं तर रात्रभर थांब, पण मी तोपर्यंत खाली थांबेल. पण तुला मी जाताना इथून घेऊन जाईल असा शब्द दिला आहे मी काकूला. तेव्हा स्वानंदीही बोलते की आदिरा तू घरी तुझे दादा म्हणतायत ते बरोबर बोलताय, तू घरी गेलंच पाहिजे राजा. आम्हालाही तू इथे हवीच आहे पण महाप ओलांडून सन्मानाने. तेव्हा स्वानंदी सुशला खुणवते. सुश तिची बॅग देते. तेव्हा समोर बोलतो तुला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांब, पण मी तुला एकच सांगतोय मी जाईन तेव्हा मी तुला घेऊनच जाईन. तेव्हा समोर जायला लागतो तेव्हा आदिरा आवाज देते पिंट्या दादा. तेव्हा आदिरा जायला निघते. स्वानंदीही तिला धीर देते आणि आदिरा समोरसोबत जाते. इकडे स्वानंदीची आई चिडचिड करत असते, कोणाशी बोलत नसते. तेव्हा स्वानंदी रोहनला खुणवते. तेव्हा स्वानंदी तिच्या आईला बोलते की काय झालं आहे. तेव्हा स्वानंदीची आई बोलते मला विचारते हे आपले सुपुत्र काय नक्षत्रासारखी मुलगी निवडली आहे. मला श्रीमंती नको, मला रोहनच हवा आहे, पण आम्हाला दोघंही हवं आहे. हे सगळं लग्नाआधी चांगलं वाटतं पण नंतर कळतं की नवऱ्यापेक्षा श्रीमंतीच महत्त्वाची असते. तेव्हा स्वानंदीची आई तिथून चिडचिड करत निघून जाते. तेव्हा स्वानंदी सुशला सांगते की आई चिडली, जा ना तिच्याशी बोल प्लीज. इकडे आजी मल्लिका आणि ते टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आजी बोलते की अंशू समरला फोन कर रे. तेवढ्यात समर तिथे येतो आणि बोलतो काही गरज नाही आहे आणि तो आदिराचा हात धरून तिला घेऊन येतो. तेव्हा मल्लिका आदिराला सांगत असते की तुला माहिती आहे आदिरा माझ्यापेक्षा तुझा समर दादा किती पॅनिक झाला होता. तेव्हा अंशू येतो आणि चिडतो की तुला कळतं का की तू किती मूर्खपणा केला आहेस ते. समर राजवाड्याची बहीण कळलं असतं तर लोक उचलून घेऊन गेले असते तुला. तेव्हा आदिरा चिडते आणि बोलते की तुम्ही माझ्याबरोबर का असं केलं, तुम्ही तिकडे लग्न ठरवायला गेला होता की मोडायला. तेव्हा आदिरा चिडचिड करून ओरडून बोलत असते. तेव्हा समर चिडतो आणि बोलतो बास, जितका झाला तितका तमाशा बास झाला. मला आजपर्यंत वाटत होतं की आपण दोघंजणं एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतो, पण तू मला डिसअपॉइंटेड केलंस. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.